का स्वतःहूनच पेटवून दिलं निराशेपोटी. आता ते पोलीस बघतील. पण त्याच वेळेला काँग्रेसच्या उमेदवाराच्या पतीने आमच्या प्रभाग 11च्या उमेदवार आमचे ज्येष्ठ नेते भूषण शिंगणेला मरतपर्यंत मारला आहे. काल रात्रीची सगळी घटना आपण ती स्वतः दाखवत आहेत. त्यामुळे काँग्रेसची ती संस्कृतीच आहे, एक तर नौटंकी करणे, लोकांना मारणे. आजपर्यंत आम्ही तर कोणाला हात लावला नाही, काही गरज पण नाही नागपूर शहरात. पण एका जी भाऊवाला क्लब चालवणाऱ्या माणसांनी, ज्याचे 10-10, 20-20 क्लब चालतात शहरात, त्याच्या 100 लोकांनी मिळून आमच्या भूषण शिंगणेला मारला आहे. मी रात्री मेवला होतो, गिट्टीग्राम पोलीस स्टेशनला होतो, DCP स्वतः होते. पण ही दुर्दैवी घटना आहे. नागपूरच्या एकंदरीत राजकीय सगळ्या पार्श्वभूमीला कलंकित करणारी घटना आहे. नागपुरात पक्षीय मतभेद असतील पण मनभेद नव्हते, पण या घटनेमुळे त्याची अधिक सुरुवात झाल्याची मला दुःखदायक बोलावं लागतं. पण माझी पोलिसांना विनंती आहे की कठोर कारवाई केली पाहिजे. कोणी असेल नसेल, 4 उमेदवार असतील नसतील तपासून त्या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे. 100 लोकांनी एका माणसाला मारला आहे ज्याचं वय 60-62 आहे. काँग्रेसचं कार्यालय जाळल्याबद्दल तुम्हाला शंका आहे? तुम्ही आरोप करता स्वतः जाळलं. तुमचीच मी बातमी पाहिली आहे. सकाळी मी तुमची बातमी पाहूनच आलो. तुम्हीच सांगितलं आहे की ते निर्मनुष्य अमकाय टमकाय आणि जाळलं का जळालं का जाळलं, अशा तुमच्याच मनातल्या शंका मी बोलून दाखवत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याची पण चौकशी करावी आणि ज्यांनी जाळलं असेल त्याच्यावर पण कठोर कारवाई करावी. पण भाजपची संस्कृती नाही, त्यामुळे भाजप कोणाचंही कार्यालय जायची गरज नाही. आमचं कार्यालय किंवा आमचं काम उजळ आहे, त्यामुळे कोणाच्या घरात अंधार करण्याची आम्हाला गरज नाही. आमची संस्कृती पण नाही, आम्ही ते धंदे करणार पण नाही, असा मला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. परत एकदा मी नागपूरच्या नागरिकांना होट अपील करतो की विकासाच्या बाजूनी, नितीनजींच्या बाजूनी, देवेंद्रजींच्या बाजूनी आप मत टाकावं आणि नागपूरचा विकास घडवावा अशी विनंती.